हॅलो, हाय, नमस्कार. उन्हाळा चालू आहे आणि थंडगार काहीतरी पाहिजे, तर मस्तपैकी चिक्कूच्या मिल्कशेकची रेसिपी दाखवते. खूप सुंदर, सिंपल, पटकन होणारी आहे आणि जशी रेस्टॉरंटमध्ये, कॅफेमध्ये मिळते ना, तशा पद्धतीची एकदम टेस्टी, यम्मी असा चिक्कू मिल्कशेकची रेसिपी दाखवली. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 8 चिकू घेतलेले आहेत. चिकू मस्तपैकी फ्रेश असा पिकलेला छानपैकी घेतलेला आहे. कच्चट असा घ्यायचा नाही. कच्चा घेतला तरीसुद्धा एवढा फरक पडत नाही. पण टेस्ट म्हणजे आपल्याला साखरेचं वगैरे प्रमाण थोडंसं वाढवायला लागतं. त्यामुळे चिकू आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यावरचं साल आहे ते पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचं आहे. सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो. त्याच्यामुळे आवर्जून साल काढूनच चिकूचा मिल्कशेक करा. डायरेक्ट कधी यूज करू नका. कारण मग ते असं खायला वेगळंच लागतं. त्याच्यामुळे थोडासा तो कडवटपणा घालवण्यासाठी आपल्याला साल हे कंपल्सरी काढायलाच पाहिजे. तरच तुमचा चिकू मिल्कशेक खूप छान होऊ शकतो. रेसिपी सुरू करायच्या आधी पुढची आपण चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सगळे चिकू आहेत त्यांचे प्रत्येकाचे साली आपण व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे म्हणजे कितीही स्वच्छ धुवा, काही करा, पण तुम्ही साल काढण्यासाठी आळसपणा करू नका. तर तुमचं चिकू मिल्कशेक खूप सुंदर होणार आहे. कारण आपण कधी पण चिकू खाताना नुसता सालीसहित खातो, तो तसा खायला काय वाटत नाही. पण जेव्हा आपल्याला मिल्कशेक करायचा असतो, दुधामध्ये आपल्याला त्याला मिक्स करायचं असतं, त्यावेळेला थोडासा त्याचा कडवटपणा येऊ शकतो ते भरपूर. म्हणून आपण कंपल्सरी साल काढूनच चिकू मिल्कशेक हा करायचा आहे. सगळे चिकूचे आपण साली व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट आहे ना अगदी स्टेप बाय स्टेप करायची. घाई करू नका की हे करायला. कारण आता आपल्याला त्याच्यामध्ये बिया असतात. 2, 3 किंवा अगदी कधी-कधी अशी एकदम छोटीशी बी वगैरे असते. त्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे अगदी ते क्लीन करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना असं थोडंसं असं एक व्हाईट धागा असतो. तो सुद्धा कधी-कधी काढला तरीच जे कच्चे चिकू असतात ना त्यांचा आवर्जून काढा. कारण का त्याच्यात पण थोडासा कडवटपणा असतो. आणि प्रत्येक पीस आपण छोटा-छोटा कापून घेतलेला आहे. डायरेक्ट घेतलेला नाही. कारण का कधी-कधी कसं होतं, की अगदी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बारीक बी वगैरे असते, की ती अगदी दिसण्यात येत नाही. म्हणून ते असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे. आता 8 चिकूंसाठी मी साधारण मेजरिंग कपचं 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. दूध आधी मी 1 कप घेतलं आहे. जर वाटलं तरच दूध वाढवायचं, आधीच वाढवायचं. तर दूध आधी थोडंसंच घ्यायचं. थोडं घेऊन मग करायचं. कारण का चिकू मिल्कशेक हा थोडा घट्टसर असतो. एकदम पातळ वगैरे असं काही नसतो. आणि आता मी हँड मिक्सरनी पटकन असा तो मस्तपैकी मिक्स करून घेते, बारीक करून घेते. तुम्ही तुमच्याकडे ज्युसर असेल म्हणजे मिक्सरमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम होत नाही. पण मी हँड मिक्सरनी करते, मला ते इझी पडून जातं आणि पटकन होतं. त्याच्यामुळे मी ते यूज केलेलं आहे. तुमच्याकडे नसेल, रेग्युलर मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये हे सगळं सेम टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. फक्त आता एवढंच लक्षात ठेवायचं की दूध हे ना जर तुम्हाला वाटलंच की आपल्याला दूध अजून थोडं पाहिजे तरच टाका. नाहीतर चिकूचा मिल्कशेक हा थोडासा घट्ट असतो आणि दूध टाकलंच जास्त तर कसं होईल की सगळं दूध जास्त लागेल आणि चिकूचा फ्लेवर कमी येईल. कारण का आपण पूर्णपणे ओरिजिनल फ्लेवर यूज करतोय. तो अजिबात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल काही टाकलेलं नाही. कलर वगैरे पण यूज करायचा नाही आहे किंवा कोणतंही इसेन्स चिकूचं तेही आपण यूज केलेलं नाही आहे. एकदम मस्तपैकी बघा एवढाच त्याचा घट्टपणा ठेवायचा आहे. ह्याच्याहून पातळ केलं ना तर चिकूच्या मिल्कशेकची मजा निघून जाते आणि जसा रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये वगैरे असतात तशा एवढाच आपण तो ठेवलेला आहे. थिकनेस त्याचा एकदम पातळ केलेलं नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण अजून टाकणार आहोत बर्फ. बर्फ टाकल्यानंतर थोडंसं त्याला कसा बर्फ जसा वितळत जातो तसं त्याचं ते पातळ होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण आधी तुम्ही वाढवू नका. बर्फामध्येच जेवढं काय आहे त्याच्यामध्ये ते मेंटेन होऊन जातं. त्याच्यामुळे बर्फ टाकल्यानंतर आपला सगळ्यात चिकूचा जो आपला घट्टपणा पातळ जेवढा पाहिजे त्याचा बॅलन्स होऊन जातो. म्हणून दुधाचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे. आपल्याला 8 चिकूंसाठी 1 कप साखर आणि 1 कप दूध लागलेलं होतं. ते सगळं आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं तुम्हाला जेव्हा सर्व करायचं असेल त्यावेळेला तो अगदी थंडगार पूर्ण केल्यानंतरच तो सर्व करा. तसाच तो प्यायला खूप छान लागतो. असा रेग्युलर पण चांगला लागेल, पण जेवढा थंड असेल ना तेवढा मिल्कशेक खूप सुंदर लागतो. त्याच्यामुळे कधी कोणी गेस्ट येणार असेल किंवा तुम्हाला स्वतःला खायचं असेल तर केल्यानंतर तो 1-2 तास तरी मस्तपैकी फ्रीजला गार करायला ठेवा. आता वरती मी गार्निशिंगला अजून थोडेसे चिकू एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत आणि ते वरती आपण गार्निशिंगसाठी टाकलेलं आहे. हे पूर्णपणे
ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही टाका. मध्ये मध्ये असे पीसेस आले ना तर चिकूचा मिल्कशेक अजून एकदम यम्मी लागतो. त्याच्यामुळे केलात ना तर नुसता चिकू मिल्कशेक बनण्यापेक्षा थोडेसे असे पीसेस टाकून खाल्लात ना तर खूप छान लागेल. आणि अशा पद्धतीने आपला चिकूचा मिल्कशेक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा. तुम्ही अशा पद्धतीने हा चिकू मिल्कशेक ट्राय करा. मला कमेंट्स करून सांगा कसा झाला तो. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.